Is it, what is today's first number? 130, sorry, 234. चला, come on. 234. सांगा मला पुढचं वाक्य. प्लीज टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. हा हा 28 आज. अच्छा, काल ओके संडे होता ना. हा 28 जुलै. चला पुढचं वाक्य सांगा मला. सिंपल फ्युचर टेन्स प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन टार्गेट. 350 टार्गेट. हा सांगा पुढचं वाक्य सांगा मला. करता डायजेस्ट काम करील किंवा करणार नाही या प्रकारचं क्वेश्चनचं असणारं वाक्य सांगा. चला सांगा लवकर. आपण 233 क्वेश्चन बनवलेले आहेत आणि तरी तुम्हाला जर क्वेश्चन आठवत नसतील तर मग अवघड आहे. सांग, पहिलं वाक्य सांगू का मी. ल्या आंटी उद्या झाडांना पाणी का घालणार नाहीत? कारण का आज पाऊस खूप पडल्यामुळं उद्या झाडांना पाणी घालणार नाहीत, समजा असं वाक्य आहे. तर पहिलं वाक्य लिहा. 134. आंटी उद्या झाडांना पाणी का घालणार नाही किंवा टाकणार नाही, देणार नाही, काय असेल तुमच्या मराठी प्रमाणे तुम्ही लिहा. चला सांगा अशी वाक्य. तू किती वाजता पोहोचतील? 135. तू किती वाजता पोहोचशील? तर लवकर लवकर लिहा माझ्या बरोबर. आज थोडस मी लवकर सोडणार आहे तुम्हाला. लिहा लवकर लवकर, फास्ट लिहा माझ्या बरोबर लिहा. ज्यांना लिहिणं होणार नाही त्यांसाठी फोटो पाडणार आहे मी. चला आज ऍक्च्युली क्लास मी कॅन्सल करणार होतो, परंतु खंड पडू नये कारण काल ऑलरेडी संडे होता, म्हणून जास्त गॅप तयार होतो, म्हणून मी घेतोय. चला सांगा पुढचा व्यक्ती, सांगा पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. अंकिता. अंकिता सांग. ती उद्या शाळेत का येणार नाही? चुकीचं वाक्य आहे. ती उद्या शाळेत येणार आहे, तुला कोणी सांगितलं येणार नाही? ती उद्या ब्रेकफास्ट का करणार नाही असं म्हण. दुसरी क्रिया घे. ती उद्या ब्रेकफास्ट का करणार नाही? कारण तिला होमवर्क करायचा आहे. पुढं सांगा रे पुढचा व्यक्ती, पुढचा वाक्य. ऐश्वर्या सांग. तू ऑनलाईन क्लास मध्ये कोणतं सेंटेन्स सांगणार आहेस? ऑनलाईन क्लास मध्ये मला काय करायचं आहे? एवढं सांग की तू कोणतं सेंटेन्स सांगणार आहेस. एवढं वाकडं तिकडं होऊन कशाला वाक्य सांगायचे. चला लिहा. तू कोणतं वाक्य सांगणार आहेस? तू कोणतं वाक्य सांगणार आहेस लिहा. सांगा रे पुढचं वाक्य. लवकर लवकर बोला. अनुज. तुम्ही वाक्य सांगणार आहात का? हा सांग रे अनुज, कोण होते?
आपण पतंग केव्हा उडवणार आहोत? चालतंय, व्हेरी गुड. आपण पतंग केव्हा उडवणार आहोत? माझ्या बरोबर लिहा. आज वेळ कमी आहे माझ्याकडं. तुमचं स्कूलचं मटेरियल मला द्यायचंय बसमध्ये. चला. तर वाक्य बोला. सरच सांग. तू उद्या किती वाजता उठशील? तो किती ओव्हर टाकणार आहे? तू उद्या किती वाजता उठशील? बघ ना काय. हा. चला. व्हेरी गुड. विल ही बॉल. क्या बात है, एक्सलंट, व्हेरी गुड. विल ही थ्रो नाही, विल ही बॉल. BOWL, बॉल. एक्सलंट, व्हेरी गुड. हा. तू उद्या किती वाजता उठणार आहेस? हा. सांगा रे पुढचं वाक्य. सर सार्थक, हा. बोल रे सार्थक. तू आज भावाचा उपवास धरला आहेस का? तू आज ए गाढवा, काय संबंध रे? करील किंवा करणार नाही या प्रकारचं वाक्य बोलायचं आपल्याला. काहीतरी सांगताय. हा. तो उद्या उपवास करशील का? हा. चला पुढे बोला रे. पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. कमॉन. दिव्या, हा. दिव्या, कसा कोणी सांग, सांग नाव नाही ऐकलं मला, सांग. पप्पा कामावरून घरी येतील. पप्पा कामावरून घरी येतील. घरी येतील कशाला रे? क्वेश्चन चाललंय ना, काय चाललंय तुझं? एवढं समजत नाही तुला काय चाललंय ते? पप्पा घरी केव्हा येतील? तुला एवढं समजत नाही काय चाललंय ते? आपले 250 वाक्य होतात जवळजवळ, आणखी तुला समजत नाही काय चाललं ते? हा. आणि मराठीमध्ये बोलतोय आपण. घरी केव्हा येतील? क्वेश्चन चालले आपले. या प्रकाराचे क्वेश्चन बनवतोय आपण. हे भान असू द्या ना कमीत कमी रे. काही पण सांगता उठलं की झोपेतनं. हा. पुढं चला लवकर, लवकर सांगा. लवकर लवकर सांगा. हा. ईश्वरी, ईश्वरी सांग लवकर. कोण? सर उद्या टेस्ट घेतील का? हा. सर उद्या घेतील का? तर उद्या टेस्ट घेतील का? लिहिलं मी, मला काय तुझं ऐकत नाही आवाज. हा. तू अभ्यास केव्हा कोण रे? काय बोल नका, लक्ष द्या इकडं. तू अभ्यास केव्हा पूर्ण करशील? इकडे वाक्य लिहा. गप्पा मारला कसा वेळ मिळतो रे एवढं फास्ट लिहिलं तरी? तुम्ही गप्प बसाल का? कोण आहे सर बघा होते. तुम्ही गप्प बसाल का? वाक्य बघा पुढचं. नवीन आहे कोणतरी. सिद्धराज खेळणे कोण आहे? आम्ही काढतोय यांना. कोण होतं ते सिद्धराज खेळणे? नाही.
पुढं सांगा लवकर. साक्षी साक्षी बोल लवकर. दीदी पुण्यावरून घरी काय येणार नाही. दीदी घरी काय येणार नाही. का? अच्छा, दीदी पुण्यावरून घरी काय येणार नाही. बर, चला रे आपण आता याला इंग्लिश बनवू. लवकर लवकर तुम्ही सांगा, मी पण सांगतो. चला, तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. सांगा लवकर. आंटी उद्या झाडांना पाणी का घालणार नाही. कमॉन. वाय. वाय नंतर विल आंटी नॉट वॉटर टुमारो. दुसऱ्या पद्धतीने काय होईल हे. वाय वोंट आंटी वॉटर इज टुमारो. तू किती वाजता पोहोचशील सांगा बरं. किती वाजता डब्ल्यू शब्द आहे, नंतर विल लिहायचं आपल्याला. हा, At what time will will you reach. ते उद्या ब्रेकफास्ट का करणार नाही. Why will she not breakfast not breakfast make tomorrow. breakfast. Tomorrow. किंवा in other words, why Why won't she make won't breakfast tomorrow? make breakfast Tomorrow. tomorrow. तू कोणतं वाक्य सांगणार आहेस. Come on. Which sentences will you tell? Sentences नाही, sentence will you tell क्या बात आहे, व्हेरी गुड. याला नार नार असल्यामुळे काय निगेटिव्ह बघा. सांगणार आहेस. विच सेंटेन्स आर यू गोइंग टू टेल. त्या पद्धतीने देखील याला बनता येतं बरं का. तुम्ही वाक्य सांगणार आहात का. कमॉन. Will you tell sentences? कवाळे सर आणि इंग्लिश डिपार्टमेंटचे लोक सेंटेन्सेस बघा. काही लोकांना सेंटेन्सेस म्हणता येत नाही. ते सेंटेन्सेस काहीतरी म्हणताय. त्यांच्या प्रॅक्टिस करून घ्या. सेंटेन्सेस त्याला 100 वेळेस म्हणायला लावा. पुढं आपण पतंग केव्हा उडवणार आहोत. कमॉन. केव्हा. will you मात्र तुम्हाला सांगितलं होतं मी. विल बी आलं बघा इथं. विल बी. मी तुम्हाला बोललो होतो आय आणि वी जर सब्जेक्ट आला आणि क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी काय करू शकतो आपण. शॅल वी लिहू शकतो. मात्र विल बी लिहिलं तर चुकीचं नाही. कोणतं पण लिहा. वेन विल बी लिहा किंवा वेन शॅल वी लिहा. शॅल जास्त सुटेबल आहे. वेन विल और शॅल वी काय फ्लाय काइट. पुढे बोला. तो किती ओव्हर्स टाकणार आहे. How many? हाऊ मेनी ओव्हर्स विल ही BOWL बॉल असं असतंय. टू बॉल बॉलिंग करणे. हा, तू उद्या किती वाजता उठणार आहेस. कमॉन. At what time? What at what time time will will you you wake get up get up tomorrow tomorrow. कारण वेकअप म्हणजे फक्त जागा होणे. गेटअप म्हणजे उठून बाजूला होणे. तू उद्या उपवास करशील का. कमॉन. का. विल या सुरुवातीला. विल यू फास्ट. तू फास्ट म्हणजे उपवास करणे.
टुमारो. विल यू फास्ट टुमारो. पप्पा घरी केव्हा येतील? कमॉन. वेन पप्पा कम होम म्हणा किंवा कम टू होम म्हणा. कम होम म्हणतं चालतं बरं का. टू सायलेंट चालतंय. सर उद्या टेस्ट घेतील का? का म्हणलं की विल न झालं होईल वाक्य. कमॉन. विल सर टेस्ट टुमारो. टेस्ट टुमारो. टेस्ट नाही हा. टेस्ट जास्त वाढवायचं नाही. टुमारो. व्हेरी गुड. अंधारे सर आले का? अंधारे सर तो अभ्यास केव्हा पूर्ण करशील? कमॉन. When will you complete study? you complete study? व्हेरी गुड. When will you complete study or homework? Very nice. तुम्ही गप्प बसाल का? Come on, will you? Will you keep quiet? क्या बात है, very good. Keep quiet. Excellent. दीदी पुण्यावरून घरी का येणार नाही? का म्हणजे why? Come on. Why will Didi Why will दीदी Pune come to home? home? पुण्यावरून फ्रॉम पुणे. बघा आज मी मुद्दाम हे या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं नाही, कारण का जेवढी आपली प्रॅक्टिस झालेली आहे त्या प्रॅक्टिस वरून तुम्हाला डायरेक्ट अशी वाक्य येणं आवश्यक आहे. नसतील तर तुम्हाला विचार करून करून आणखीन असे प्रॅक्टिस करावं लागेल, मग तुम्हाला डायरेक्ट वाक्य बनवता येतील. चला, मी सांगितल्याप्रमाणे आज माझ्याकडे टाइम कमी आहे. तुमचे काही बुक्स मला पाठवायचे आहेत. नवीन मुलांपैकी तुम्हाला एखादं वाक्य समजलं नाही का? नसेल समजलं तर मग या पद्धतीने तुम्हाला सांगतो मी. सांगा मला कोणतं वाक्य समजलं नाही? एखादं घ्यायचं आपण. समजा बघा, दीदी पुण्यावरून घरी का येणार नाही? मग दीदी पुण्यावरून घरी येईल. दीदी विल कम टू होम फ्रॉम पुणे. इथून आपल्या इकडे जायचं. येणार नाही. दीदी विल नॉट कम टू होम फ्रॉम पुणे. मग येणार नाही का? इथे यायचं. विल दीदी नॉट कम टू होम फ्रॉम पुणे. आणि मग इथे यायचं वाय विल. वाय विल दीदी अच्छा येणार आहे ना. नॉट कम टू होम बरं का. नॉट कम टू होम फ्रॉम पुणे. नॉट लिहा. नॉट कम टू होम. नॉट कम टू होम फ्रॉम पुणे. आणि दुसऱ्या पद्धतीने काय होईल मग? विल आणि नॉट एकत्र करा. सांगा मला. वाय Why won't Didi come to home from From Pune. फ्रॉम पुणे. पुण्याचं पी कॅपिटल आणि क्वेश्चन मार्क. सगळ्यांना समजलं का? तेजश्री, ओमकार, अन्विता, शंभूराजे, सिद्धांत, समजलं सगळ्यांना? Yes. कवायचं आहेत का? येस सर. तर काय अवस्था आहे मुलांची? जमायला लागले का वाक्य आता विलचे? हा जमायला सर. नवीन मुलांची काय अवस्था आहे? नवीन मुलं करते थोडं हळूहळू, पण हळूहळू करते जरा ते. हा कमीत कमी संपवर तरी बॉल जातोय ना. हा 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 तसं आहे. हा स्पीड येईल, काय अडचण नाही. मात्र हळूहळू का होईना जमता येईल त्यांना. हा हा विचार करून का होईना सांगतात तर ते प्रगती आहे म्हणायचं. हा बरोबर. हो. ऍटलीस्ट विचार म्हणजे कमीत कमी त्या लाईन विचार करतात. आहेत 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 तसे आहे. लाईन आणि लेंथ फक्त महत्वाची आहे.
बाकी स्पीड येऊन जाईल. स्पीड तर हळूहळू येतो, स्पीड लगेच येणार नाही ना, स्पीडला वेळ लागतो, तुम्हाला माहितीच आहे ना, हो हो अनुभव आहे. स्पीडला इट टेक्स टाइम. बरोबर. बघा रे, मला असं वाटतं मग व्हीलचं आपण आजचे दिवस प्रॅक्टिस घेऊन चालेल ना, बाकी 350 पर्यंत हळूहळू पोहोचव त्यांना. मग उद्यापासून आपण कंटिन्युअस टेन्स चालू करू शकतो. सफिशियंट होईल का एवढं प्रॅक्टिस व्हीलची सर? काय वाटतंय? व्हॉट डू यू थिंक? काय एखाद दिवस आणखी लागतो का? हा, एखादा दिवस घेतला तर थोडं बरं बरं होईल जरा. थोडे चालेल, आणखी घेऊ आपण. practice थोडी चांगली होईल. चालेल, काही अडचण नाही. त्यांचं चला, पाठ व्हायला मग घ्या. लागलं. काय म्हणताय? असं त्यांच्यामध्ये असं ते कॉन्फिडन्स. होईल सब्जेक्ट असं पाठ होऊन जाईल जरा थोडी प्रॅक्टिस जास्त झाल्यानंतर. ओके ओके, चालतंय ना, काही अडचण नाही. ठीक आहे ठीक आहे. तिथं पण प्रॅक्टिस करून घ्या मुलांची. कमीत कमी नोटबुक मधले एक वाक्य विचारत जा. बघा, चला होमवर्क बघा. रिपीट वन्स आणि सेल्फ 45 करा किमान. रिपीट वन्स आणि सेल्फ 45. चालेल एवढा होमवर्क सर? चालेल का? येस सर. का कमी करायचा? ठीक, चालेल ना? हा, बोला काय. उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे चालतंय. अच्छा, उद्या सुट्टी. कसली सुट्टी उद्या? हे आपली नागपंचमी नव्हते. ओके, नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. नागाजवळ कोणी जाऊ नका. नागाला दूध पाजलं, नागाला पाणी पाजलं असं काही नसतंय. ठीक आहे, चित्रातल्या नागाला दूध पाजा, खरोखरच्या नागाजवळ जाऊ नका. सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. कुस्ती खेळत असाल तर काय गावामध्ये आखाडे पण असतात. हा, हातपाय मोडून घेऊ नका. ठीक आहे, जास्त जोशमध्ये काही होश मत खो जाओ होना. ऑल राईट, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We'll do. Yes, sir. We will have. Happy Nagpanchami, sir. Yes, we will. बाय. What is about training, sir? काय म्हणता Yes, सर? sir. आज काय What is about our training? ट्रेनिंग? आज नाही, ट्रेनिंग आपण उद्या घेऊ. मात्र ते सर्क्युलरचं काय झालं ते विचारतो मी सरांना. Okay, उद्याचं बघू आपण, मी सांगतो आपल्या ग्रुपवर. ओके सर, बाय बाय.